नमस्कार, मी सौ कुसुम प्रकाश गंदे सात्विक स्वयंपाकघरात आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। सगळ्यांच्या आग्रहाखातर सात्विक स्वयंपाकघरामध्ये नवीन नवीन रेसिपी आम्ही घेऊन आलो। सध्या पावसाळा सुरू आहे, सर्दी खोकल्याचे आजार आहेत, त्यासाठी मी घरगुती काढा तयार करणार आहे, तो आपण पाहावा। काढ्यासाठी लागणारं साहित्य: लवंग एक छोटी वाटी भरून, हिरवे वेलदोडे, दालचिनी एक 4-2 तुकडे, मिरे, सुंठ पावडर आणि आवडत असल्यास गूळ वापरू शकता तुम्ही। गॅस चालू केलेला आहे, त्यावर कढई ठेवलेली आहे, त्यात प्रथम लवंग भाजून घेऊया। फार जास्त प्रमाणात नाही भाजायचं, अगदी थोडंसं भाजून घ्यायचं। लवंग भाजली की थोडेसे वेलदोडे, वेलदोड्यानंतर मिरे, काळी मिरी, लवंग, मिरे, दालचिनी, हिरवे वेलदोडे आणि सुंठ पावडर नंतर वापरायची ती मिक्सरमधनं काढताना। आपलं आता भाजून झालेलं आहे। आता हे मिक्सरमधनं काढायचं थंड झाल्यानंतर। आता हे भाजलेल्या वस्तू बाउलमध्ये काढू आणि नंतर मिक्सरमधनं काढायचं, एकदम बारीक पूड करायची। हे मिश्रण तयार झालेलं आहे, थंड पण झालेलं आहे। आता हे मिक्सरमधनं काढायचं, एकदम बारीक पावडर करायची त्याची। ही पावडर तयार झालेली आहे। आता त्याच्यात सुंठ पावडर ॲड करायची आहे। ही आपली बरेच दिवस टिकते, त्यामुळे काही भरपूर प्रमाणात केली तरी चालेल। काढा कसा तयार करायचा मी ते दाखवते। 1 कपभर पाणी घ्यायचं, ते पाणी उकळलं की त्याच्यामध्ये छोटा चमचाभर पावडर टाकायची। एका कपाचा अर्धा कप काढा करायचा आणि त्याच्यात तुम्हाला आवश्यक असलं तर गूळ वापरू शकता किंवा तसा घेतला तरी चालतो तो। आता काढा उकळत आहे, त्यामध्ये थोडासा गूळ वापरायचा आणि छोटा चमचा वापरायचा, मोठा नाही वापरायचा। मोठा वापरला तर काढा खूप स्ट्रॉंग होतो। काढा न गाळताच घ्यायचा, नाही तर त्यातलं सगळं ते जे आपण घातलेल्या वस्तू त्या सगळ्या निघून जातील त्यातलं। शक्यतो हा काढा रात्री झोपताना घ्यावा, अर्धा ग्लास। सगळ्यांनी व्हिडिओ पाहावा आणि नवीन नवीन रेसिपी करून पहा ही विनंती।